रंगांची उधळण, आनंदाची बरसात घेऊन येतात आपले लहानगे कलाकार. रंगपंचमीचा नृत्य आविष्कार. बदलतं, काळ बदलतो, पण काही गोष्टी अमर राहतात, जशा श्रद्धा, भक्ती आणि सत्य. आणि अशीच एक कालातील तेजस्वी गाथा आहे भक्त प्रल्हादाची, होलिका दहनाची. एक काळ होता जेव्हा अधर्माचं साम्राज्य पसरलं होतं आणि त्या साम्राज्याचा राजा होता हिरण्यकश्यपू. ओम ब्रह्माय नमः. ओम ब्रह्माय नमः. ओम ब्रह्माय नमः. त्याने तपण्याच्या आणि मग तो स्वतःला समजू लागला देव. पण त्याच्या दरबारात जन्मला होता एक दीप, एक तेजस्वी बालक प्रल्हाद, जो होता अनन्य भक्त. त्याच्या आज्ञेला नकार देत तो दररोज घेत असे विष्णूचं नामस्मरण. आणि त्या छोट्या बालकात होता अचल श्रद्धेचा पर्वत. संतप्त झाला. राक्षसाने ठरवलं, नाही सहन होणार ही भक्ती, संपवायचं त्याला. प्रयत्न झाले, विष देणं, उंच पर्वतावरून फेकणं, हत्ती खाली देणं. पण भक्ताचा रक्षण करणारा नारायण बनवली गेली एक कपटी योजना. होलिका, हिरण्यकश्यपूची बहीण, जिने मिळवलं होतं अग्नीत न जळण्याचं वरदान. तिला सांगितलं गेलं, प्रल्हादला अग्नीच्या रिंगणात घेऊन बस, तू वाचशील, तो जळून खाक होईल. आणि पेटवण्यात आलं अग्निकुंड. प्रल्हाद डोळे मिटून जपात मग्न, होलिका आत्मविश्वासाने बसलेली पण गर्वाने अंध. पण गर्वाचा अंत आणि भक्तीचा विजय अटळ असतो. अचानक वरदायिनी वस्त्र उडून गेलं. ते पडलं प्रल्हादच्या अंगावर, जळून खाक झाली. कारण ईश्वर नेहमी भक्ताच्या बाजूने उभा असतो. होलिका दहन एक परंपरा नाही, ती आहे अहंकाराच्या भस्मात होण्याची आठवण, श्रद्धेमय ज्वाळांची साक्ष आणि सत्याच्या अखंड विजयाची घोषणा. चला आज आपणही अंतःकरणातल्या होलिकाला जाळूया. ईर्ष्या, गर्व, द्वेष आणि मोह या सर्वांचा अंत करूया आणि उजळूया आपल्या मनातला प्रल्हाद, ज्यात असतो विश्वास, शांती आणि ईश्वराशी एकत्व.